महाविकास आघाडीच्या थेट अध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी ॲडव्होकेट मंजुषा रुपेश माडजे, त्यांचं चिन्ह आहे मशाल. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 मधील आपल्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार कुरेशी नूरजहां रशीद, ज्याचं चिन्ह आहे हाताचा पंजा. आणि दुसरे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार शेख फहीम अब्दुल रहीम, ज्यांचं चिन्ह आहे मशाल. यांच्या प्रचारार्थ आपण या प्रचार सभेचं आयोजन केलंय. या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळीची क्षमा मागून आपल्या सर्वांचाच नामूल्य आदरणीय व्यासपीठ असा करतो. अजून आले आहे हो आपल्या प्रभाग क्रमांक 11च्या अधिकृत उमेदवार शेख तमन्ना खाजा नेमुद्दीन, ज्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार जागीरदार आणि जमीर अहमद, ज्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. या सर्वांच्या प्रचारार्थ आपण या प्रचार सभेचं आयोजन या ठिकाणी केलंय. या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेते मंडळाची क्षमा मागून आपल्या सर्वांचंच नामूल्य आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज पोहोचतोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा मला खरं मंजुषाताईंचं कौतुक करायचंय की मला सुद्धा इतक्या शुद्ध हिंदीत भाषण करता येणार नाही. इतक्या चांगल्या हिंदीत मला वाटते मंजुषाताईंनी त्यांचं भाषण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. वैसे मेरा भी हिंदी काफी अभी ठीक हो गया है, क्योंकि मैं संसद की जो हिंदी राजभाषा कमेटी है, जो कमेटी केंद्र सरकार का जो हिंदी का कामकाज है, जो केंद्र सरकार और संघ राज्य के कार्यालय है, जैसा कि इनकम टैक्स कमिश्नर हो, जीएसटी हो, ये सारे कार्यालयों में, सारे बैंक में हिंदी का कार्य और उस राज्य के जो वहां की बोली जाने वाली भाषा है, जैसे महाराष्ट्र में मराठी बोली जाती है, इस दोनों की कार्य की समीक्षा बराबर से उस कार्यालय में हिंदी का और मराठी का वापर हो रहा है क्या, ये देखना, उसकी समीक्षा करना. ऑफिसेस में जो आदमी वहां पे डेपोट किए गए हैं वो अच्छे तरीके से हिंदी में और मराठी में काम कर रहे हैं क्या, इसकी समीक्षा करना, ये मेरे उस समिति का कार्य है. और उसी समिति के बदौलत मुझे लगता है मेरी जी हिंदी जो काफी अभी जब स्वागत कर रहे थे मेरे, तो मैंने कहा कि शब्द सुमन से सबका स्वागत कीजिए. ऐसा हिंदी में चल रहा था, लेकिन अभी काफी मात्रा में सुधर गई है. मुझे आपसे एक ही गुजारिश करनी है और सबको बहुत बहुत धन्यवाद भी यहाँ पे अदा करना है इस बात पे की पूर्ण देशाला तुम्ही दाखवून दिलं की आमच्यासाठी काम करणारा माणूस ज्यावेळेस निवडणुकीसाठी उभा असतो, त्या माणसानं जर अखंडपणे 5 वर्ष परिश्रम घेतले तर त्या माणसाच्या निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे मागच्या 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीत काय देशाचे गुरु म्हणायचे का महागुरु, विश्वगुरु, ती विरोधात 6 पैकी 5 आमदार विरोधात
आणि माझ्या पुढचं जे उमेदवार होतं त्या उमेदवाराला मदत करणारे 3 जी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्या 3 नेत्यापैकी एका नेत्याचं वक्तव्य आहे की म्हणले अरे मी 50 दिले, त्यानं 20 दिले, ह्यानं 20 दिले, म्हणजे 90 तर आपले झाले, ह्यानं 10 कोटी तरी स्वतःच्या जवळचे घातले असतील की. म्हणले 100 कोटी खर्चून जरी 3,30,000 पडत असेल तर काय जनता आहे. माझं म्हणणं लक्षात येतंय का? बांधवानो, इथला मतदार स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे. त्या पैशाला तुम्ही नाकारलं. ज्या सत्तेची मस्ती ही लोक दाखवतात त्या सत्तेतल्या आमदाराला तुम्ही नाकारलं. आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं हा ओमराजे देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत 3,30,000 मताच्या फरकानं तुम्ही निवडून द्यायचं काम त्या ठिकाणी केलं. आज त्या निवडणुकीचा संदर्भ ह्या निवडणुकीशी जोडायचं माझं कारणच एवढं आहे की मी काही नेते मंडळीच्या सभा ऐकतोय. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर, मंत्री पदावर बसणारी माणसं काय म्हणतायत? कोण म्हणतंय तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, तुम्ही जर माझ्या उमेदवाराला काट मारली तर मी सुद्धा निधीला तुमच्या काय मारीन? काट मारीन. कोण म्हणतंय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असतात तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, तुम्ही आमच्या विचाराचे माणसं निवडून दिले तर तुम्हाला पैसे नाही, तर मालक आमचा असल्यामुळे तुम्हाला पैसे नाही. बांधवानो, मला तुमच्या या दोन्ही नेते मंडळीबद्दल सांगत असताना एवढंच सांगायचंय की हा ओमराजे ज्या वेळेस खासदार झाला, 3,30,000 मतांना निवडून आला, त्यावेळेस मी प्रतिक्रिया दिली. मी काय प्रतिक्रिया दिली? मी जरी आज निवडून आलो असेल तरी ज्या माणसाने मतं टाकले त्याचाही मी खासदार आहे, ज्यांनी नाही टाकले त्याचा सुद्धा मीच खासदार आहे. जेवढं प्रामाणिकपणे काम मत टाकणाऱ्या माणसाचं करेन तेवढंच प्रामाणिकपणे काम मत न टाकणाऱ्या माणसाचं सुद्धा करेन. हे पहिलं स्टेटमेंट माझं टीव्हीवरचं होतं. मी का बोललो असं? कारण भारत देशाच्या लोकशाहीची रचना तशी. आपण निवडणूक लढवीपर्यंत एका पक्षाचे, एकदा निवडून आलो की लोकसभेत आम्हाला शपथ दिली जाते. आम्ही ईश्वराला साक्ष ठेवून, कोणी अल्लाला साक्ष ठेवून, कोणी संविधानाला साक्ष ठेवून, कोणी येशू ख्रिस्ताला साक्ष ठेवून, आपापल्या परमेश्वराला साक्ष ठेवून आपण शपथ वाहतो संविधानाची की मी आज कोणाशीही ममत्व भाव, आकस भाव ठेवणार नाही, सगळे माझ्यासाठी समान आहे असं समजून मी माझं काम पार पाडेन. मला वाटतं या शपथेचा विसरच मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या माणसाला, मंत्री पदावर बसणाऱ्या माणसाला झाला. काय पद्धत आहे की आम्ही निधी देणार नाही. अरे पैसे कुणाचे? कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे काय? आज माझा खासदार निधी आहे. मी काय माझी गोर्धनवाडीची इस्टेट विकून जमा केला काय खासदार निधी? कुणाचा आमदार निधी आहे? कुठल्या आमदारानं काय त्याच्या बापचा निधी इस्टेट विकून जमा केला काय आमदार निधी? ही पैसे कुणाचे आहे? तो खासदार निधी आमच्या बापचा असं जर असतं कोणच जडील नसती निवडून, दुरुधुरा नाव लागली असती लढवायला. बांधवानो, हा निधी तुम्ही टैक्स भरता होगा नहीं? बहुत सारे लोगों को लगता होगा कि अपने को पास ये इनकम नहीं तो टैक्स किधर का भरेंगे, ऐसा लगता होगा. लेकिन आपको मैं एक बात बताना चाहता हूं कि आपने कुछ भी चीज किराना दुकान से पार्ले जी का बिस्कुट भी खरीद लिया तो उसके ऊपर भी जीएसटी है. 50% केंद्र सरकार लेती है, 50% राज्य सरकार लेती है. कोई भी चीज खरीदो, मोबाइल खरीदो, गाड़ी खरीदो, कपड़े खरीदो, जूते खरीदो, कोई भी चीज खरीदो जो आम आदमी के जीवन में इस्तेमाल होने वाली चीज हो. आदमी का इंतकाल होने के बाद माणूस मेल्यावर अंत्यविधीच्या सामानाला सुद्धा जीएसटी आहे. मेल्यावर सुद्धा जीएसटी पासून सुट्टी
नाही. ही पैसे कोणाचे आहेत? तुम्ही सगळ्यांनी दिलेले पैसे. आम्ही काय करतोय? तुम्ही सगळ्यांनी टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा तुम्ही आम्हाला आमदार म्हणून निवडून दिला, तुम्ही आम्हाला खासदार म्हणून निवडून दिला. आम्ही वर राज्यात सरकार बनवलं, आम्ही वर केंद्रात सरकार बनवलं आणि त्या सरकारनं तुमच्याकडनं जमा केलेले पैसे तुमच्यासाठी खर्च करण्याचा अधिकार प्राप्त केला. मग बाजवानो, आम्ही सरकार म्हणून बसलेली माणसं जर म्हणत असो की मी केलं मी केलं मी केलं, तर पायातले काढून दोन दोन हाणल्याशिवाय गप्प बसलं पाहिजे का? तुम्ही म्हणलं पाहिजे बाबा पैसा आमचा, मतदान आमचं, निवडून आम्ही तुला दिलं, तू निवडून आला म्हणून तू सरकार तयार केलं आणि आमच्या पैशासाठी आमचं काम करायला लागला तर तू खुशारकी हाणायचं कारण नाही. तुम्हाला आठवतंय ओमराजेनं कुठल्या खासदारांच्या कामाचं उद्घाटन केलेलं आठवतंय का? नाही. का? माझं कर्तव्य आहे, निधी तुमचा आहे, फक्त मी माध्यम आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कुठल्या कामाचं उद्घाटन केलेलं तुम्हाला आठवतंय का? नाही. का? माझं कर्तव्य आहे. काही लोक नारळाचं पोतच घेऊन हिंडायला लागले. दिसलं काम की फोडणार, दिसलं काम की फोडणार, मी मी मी. काही लोकांच्या तर कळवंडी लागल्या. कळवंड माहिती आहे का तुम्हाला? कळवंड, कळवंड नहीं पता? तुमको पता है कळवंड किसकी लगती है? मी केलं मी केलं मी केलं. अरे काय? आणि त्याच्या वर कहर मी देतो मी देतो. बांधवानो, आता यांच्या डोक्यातली सत्तेची मस्ती आणि सत्तेची नशा जर उतरवायची असेल तर उद्याची 2 तारीख त्या ठिकाणी तुम्हाला ठरवावी लागेल आणि त्या 2 तारखेला ह्यांच्या डोक्यातली सत्तेची मस्ती उतरवायचं काम आपल्या इमानदार मतानं करावं लागेल. का? का? कारण हे की मी केलं मी केलं मी केलं मांडणाऱ्या माणसाला लक्षात आणून द्यावं लागेल की आम्ही बनवलं आम्ही बनवलं आम्ही बनवलं. ही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना अधोरेखित करून सांगणं गरजेचं आहे. आज आमच्याकडच्या लोकांकडं बघताना म्हणते ही काय उमेदवार आहे का? ते म्हणते ह्याच्याकडे किती पैसे आहेत. तुम्हाला सांगतो, निवडणूक लढवायची मापदंड त्यांचे किती पैसे खर्च करीतो. पैसे नसले की नाही तुला उमेदवार नाही, अजून पैसेवाला. मला तुम्हाला विचारायचंय, एखाद्या माणसानं पैसे खर्च करून जर निवडणूक लढवली तर ती निवडून आला तर ती पहिलं काम काय करणार आहे? अरे खर्च दिलेलं वसूल करायचं बघल का नाही? का काम करेल तुमचं? ती पहिल्यांदा खर्च दिलेलं वसूल करायचं बघणार आहे. आणि एखादा माणूस प्रामाणिक, गरीब का असना, तुमच्या सगळ्या लोकांनी जर इमानदारीनं तुमच्यासाठी झटणारा माणूस प्रामाणिक भावनेतनं पुढच्या माणसानं पैसे वाटलेले असताना सुद्धा त्याच्यावर लात मारून जर एखाद्या इमानदार माणसाला तुम्ही तिथं बसवलं, ती माणूस निवडून आला तर ती काय करील? प्रामाणिकपणे तुमच्याशी इमान राखील का नाही? आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून एक ओमराजे तुम्ही तयार केलाय, उद्या दुसरा ओमराजे तयार होईल का नाही? होईल का नाही? बांधवानो, तुम्हाला सगळ्याला आठवत असेल, मी काही लोकांचं स्टेटमेंट ऐकलं कोरोना काळातलं. ते काय सांगत होते? फेसबुक लाईव्ह आहे, मी घरातच आहे, तुम्ही सुद्धा घरातच आहेत ना, आणि घरात सुद्धा बसल्यावर 3-3 फूट अंतर ठेवून बा. अगो बाया म्हणून ते काय म्हणत होते? आपलं जीवन पहिलं आहे, बाकी काय सगळं किरकोळ आहे. बांधवानो, त्याच कालखंडामध्ये तुम्ही निवडून दिलेला ओमराजे नावाचा खासदार ज्या गावात कोरोनाचा पेशंट निघेल त्या प्रत्येक गावात जायचं काम तुम्ही निवडून दिलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. मला अभिमानानं सांगावं वाटतंय की त्यावेळेस जिल्हा शासकीय रुग्णालयात त्या खालच्या वार्डापासून ते वरच्या वार्ड पर्यंत त्या ठिकाणी फिरलेला सुद्धा ओमराजेचा आहे. कुणाला इंजेक्शन लागू द्या, कुणाला बेडची आवश्यकता असू द्या, कुणाला ऑक्सिजनची आवश्यकता असू द्या, त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संकटाच्या काळाला, प्रत्येक हाकेला ओम म्हणून धावून जाणारा ओमराजे होता. बांधवानो, 3 लोकप्रतिनिधी एका बाजूला आहे,
आणि दुसऱ्या बाजूला कुठलाही तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. पण काल पुराची परिस्थिती निर्माण झाली, आम्ही बघत बसतो नाही काय होतंय बघू. बांधवांनो, त्या ठिकाणी मानवतेचा पहिला धर्म सांगतोय की संकटात असणाऱ्या माणसाची मदत आपण धावून जाऊन करणं गरजेचं आहे. मला वाटतं तेच कार्य मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडायचं काम केलंय. हे सगळं कुठून प्रेरणा मिळते, ही सगळी शक्ती कुठून मिळते? कारण तुमच्यासारखी विश्वासानं मत टाकणारी माणसं नुसती मतच नाही, तुमच्यासारख्या गोरगरीब माणसानं मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करायला मजुरी करणाऱ्या माणसानं ह्या ओमराजेला निवडणूक लढवण्यासाठी 1200 रुपये दिलेत. एक चिंचोके फोडणारी माझी भगिनी आहे, चिंता वेगळ्या आणि चिंचोके वेगळे करते, दिवसाला 300-400 रुपये कमवित असत, त्या माझ्या बहिणीनं मला 1500 रुपये दिलेत. बांधवानो, या इमानदारीनं दिलेल्या पैशाला 1500 असना 1200 असना, ही 1500 ती 1200 100 कोटीला ऐकले नाहीत. हे उदाहरण या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघानं दाखवून दिलं. आणि आज तीच माणसं पैशाचा आमिष दाखवून काय काय जणांचे तर 2 राऊंड झाले म्हणून कळाले. एवढे हसले म्हणजे झाले. बरं किती पैसे मिळते तो सांगा बरं. आता एका टुप्यानं 2 राऊंड केले, दुसऱ्याची वाट बघायला किती देते? किती? 500 आकडा पडलं की जाऊ दे, दुसऱ्या टुप्याला सोय होईल. 1000 आपण हिशोब करू. 1000 रुपये आपण किती दिवसासाठी द्यायला हो? आता मी दुसऱ्याला सांगतच नाही, गणित चुकवायला लागली ती बघायचं. 1000 रुपये किती दिवसासाठी घ्यायला? 5 वर्षासाठी. एका वर्षात किती दिवस? एका वर्षात 365 गुणवले 5. 365 ला 5 न गुणलं तर 1825 दिवस होते. किती? निवडणूक 5 वर्षातून एकदाच असते की, म्हणजे 5 वर्षासाठी माणूस. दिवस किती झाले? 1825. रुपये किती दिले? 1000. आता 1825 दिवसाला 1000 रुपये, तर दिवसाला किती? गेले 5 रुपये होत नाही, एवढं सुद्धा होत नाही. 1000 रुपयाला 1825 न बघायचे देवा. हा, हे गणित तुमचं असं झुकलंय म्हणून तर ती मोदी बाबा पुतीवड केली त्यांना. तुमचं गणितच झुकायला लागलंय. असं तुम्हाला सुधरत बसं नाही नेमकं काय चाललंय काय नाही. एकदा बाईवर बहिणो म्हणली की झाली उतानी पालती त्याची. अरे बघा तरी नेमकं चाललंय काय. शिव पण पैसे मिळतील, शिव पण पैसे. दिवसाला किती किती? हाय का दुकान कोणाचं? चुनापोळी आहे का पानपट्टी एखादी? त्याला विचारा चुनापोळी तरी ती का चुना लावून घ्यायला 54 पैसे. विचार करायचा का नाही आपण? 1000 दिलं तर 54 पैसे येले, 2000 दिले तर 1 रुपया 8 पैसे, 3000 दिले तर 4000. अर्थी 2 रुपयाच्या पुढे जाई ना गाडी. 4000 देऊन आणि कुठल्या पैशाच्या गप्पा हाता? बांधवानो, पैशाचं आमिष दाखवून तुमचं मत जर कुणी घेऊ पाहत असेल आणि त्या माणसाचा खरा खुरा मत पैशाचा जर जिरवायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम आहे. 4000 पुरत नाही. पुढचं बघू. जेवढं म्हणून खर्चील तेवढं खर्चायला लावायचं आणि जेवढं खर्चील तेवढा निब्बार आपटायचा. पुन्हा म्हणून तलब झाले पाहिजे. ही करणं गरजेचं आहे, ही संदेश देणं गरजेचं आहे.
पण हे तुमच्या पुढे काय एवढा कसा पडायलोय? का तर तुम्ही लोकसभेला दाखवलंय. मला अपेक्षा आहे की प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीनं काम करणारी, तुम्हाला वाटतं ना राजकारण स्वच्छ व्हायला पाहिजे, तुम्हाला वाटतं ना चांगली माणसं राहायला पाहिजेत, हा? तुम्ही बघितलंय आमदार आणि खासदार कशी फुटत होती, तुमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा विचार करून फुटत असतील. इतकी उतारली पालती पडत होती. गुवाहाटी काय झाडी काय डोंगर, आता त्यांच्यातच कळवंडी चालू आहे ती पुण्याकडे. काही जण म्हणाले, मी परवा हे काय झाडी काय डोंगरचं स्टेटमेंट ऐकलं मी. पाटलाचं काय नाव, शहाजी पाटील. फडणवीस साहेब हे बरं नव्ह, आणि तुम्ही उद्धव साहेबांबरोबर केलं ते लय बरं होतं म्हणा. कसं असतंय, ज्यावारी पेरल्यावर काय कुसळ उगवणार आहे ते? कुसळ कळते का? कुसळ ज्यावारी पेरली की ज्यावारीच उगवती, कुसळ पेरली की जी पेरलंय ती बघावीच लागणार आहे, ती चुकल्याला. आणि म्हणून बांधवानो, माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या 3 तारखेला ती माहिती आहे, मी काय एक भाकरची रे मेरी पेट में हवी तर वायची जिरणी दुख्या ही तपासणं पडताय. नाहीतर वरचं भाषण करणार लय ताव भाषण करतो, याव वाव वाव करतोय, खालचं म्हणते तुला काय कळालं का नाही, चल म्हणते. हे असं सारखं तपासावं लागतंय बोलणाऱ्यानं. खालचं जी बोल आहे ऐक, ही आपली जी आहे ती चाललंय का नीट तिथं. म्हणून मी हाट म्हणून 3 म्हणलो. हाय किती? 2. तुम्ही हाव जाग, तुम्ही हाव जाग. आणि म्हणून तुमच्या सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे, विलासरावजी देशमुख साहेबांचं खरं नाव घेतल्याशिवाय इथलं भाषण संपणं कठीण आहे. आजवानो फार काही मी लांब लचक उदाहरण देत नाही, पण लातूर हा आमच्या उस्मानाबाद मध्ये एक तालुका होता बघा, 83 पोस्टवर. काय होता? 83 ला ह्या तालुक्याचा काय झाला? आता तुम्ही आमचं उस्मानाचं तोंड बघा, इकडं लातूरचं बघा, कोणतं दिसते? लातूर. मला वाटतंय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तालुका असलेला लातूर उस्मानाबादच्या पाठीमागनं जिल्हा झाला. आणि ती जिल्हा झाल्याच्या नंतर सुद्धा आपण जर बघितलं असेल तर जी प्रगती त्या ठिकाणी झाली ती स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वामुळे त्या ठिकाणी होऊ शकते. ती कधीही कुणालाही नाकारता येणार. आणि ही नेतृत्व कोणी तयार केलं? ती तुम्हीच तयार केलं. बाबळगावच्या ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली, ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि तिथून केंद्राच्या अवजड उद्योग मंत्री पदापर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम तुमच्यासारख्याच सामान्य जनतेने केलंय. मला अपेक्षा इतकीच आहे की ह्याच पद्धतीची ही सगळी सर्वसामान्य माणसं आज तुमच्या सगळ्याच्या समोर महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही सगळेजण देत आहोत. त्यांचं चिन्ह आहे मशाल, काही उमेदवाराचं चिन्ह आहे हाताचा पंजा, आणि काही उमेदवाराचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. ह्या चिन्हापुरतं बटन दाबणार का नाही? नाहीतर माझी भाकर जिरली बघा. पुन्हा दुसऱ्याला दोष देऊन उपयोग. दोष आपण तयार करत असतो, नेता आपण घडवत असतो, नेतृत्व आपण तयार करत असतो. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, तुम्ही कुठे जरी बाहेर गेला, तुमच्या खासदाराचं नाव घेतल्यावर तुम्हाला स्वाभिमानानं बोलता येते का नाही? बाहेरचे लोक मी बोलतात का नाही अभिमानानं स्वाभिमानानं? तुम्हाला सुद्धा मत टाकल्याचं समाधान वाटतंय का नाही? अरे काय का असं आपण या माणसाला मत टाकलं. ही सगळी सन्मानाची वागणूक तुम्हाला जी मिळते मला सुद्धा त्याची जाणीव आहे. मी 5 वर्ष अखंडपणे अविरतपणे 24 तास प्रत्येक मिनिट प्रत्येक तास तुमच्यासाठी मी वाहून घेतलाय. का तर त्या जनतेनं मला माझ्या निवडणुकीच्या काळात माझ्याकडचा पैसा बघितला नाही, माझ्याकडच्या संस्था बघितलेल्या नाही, माझ्याकडचे कारखाने बघितले नाहीत.
बांधवानो, माझ्याकडचा प्रामाणिकपणे बघितला, माझं काम बघितलं आणि माझ्या पाठीमागे ही जनता खंबीरपणे उभी राहिली, म्हणून त्या ठिकाणी मी घडू शकलो. आज त्याच पद्धतीनं जरी सर्वसामान्य घरातली माणसं असतील, भले पैशानं कमी असतील, पण तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे, तुमच्या या शहराचे नगराध्यक्ष, तुमच्या या शहराचे नगरसेवक, त्या ठिकाणी तुम्ही जे निवडून देणार आहेत, तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे त्याच्या. नहीं तो 2 तारीख तक हम दिल दे चुके सनम, और जैसे 3 तारीख को चुन के आए, मत मुझने के बाद 4 तारीख के बाद से हम आपके है कौन. असं हितून तेव्हा आपलं रोग बाई ठोक असते, तसं नसते मागून पुढे. नाहीतर आज तुम्हाला त्यासाठी मत मागवले. मला उद्या काय अपेक्षित आहे? 24 तास म्हणला 24 तास तुमचा फोन चालू पाहिजे. गल्लीतलं कुठलं का काम असताना, कुठली का अडचण असताना माझ्या नगरसेवकाचा फोन चालू आहे. मला अडचण पडल्यानंतर मला आठवण झाली पाहिजे, मग मी निवडून दिलेल्या नगरसेवकाची पहिल्यांदा, आणि तितक्याच ताकदीनं त्या नगरसेवकानं, त्या नगराध्यक्षानं तुमच्या कामासाठी धावून गेलं पाहिजे. ह्या पद्धतीचं काम माझी इथल्या सगळ्या बसलेल्या उमेदवाराकडनं अपेक्षित आहे, आणि तशाच पद्धतीचं काम या साऱ्याच्या साऱ्या मंडळीकडनं होईल, हे वचन मी तुम्हाला सगळ्याला देतो. आणि येताना 2 तारखेला मशाल, हाताचा पंजा आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढचं बटन दाबून प्रचंड अशा मताने यांना विजयी करा, ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.